आमच्या सावंतवाडीमध्ये प्रत्येक घरात जिलेबी असतं. ते हे कमी झालं ते हिच्यात परत काय झालं बघा. ते तिथं जाते दिसते मी तुम्हाला. चला हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना, मी पण बरी आहे. आणि आत्ता बघा 12 वाजलेले आहे आणि मी गार्डनमध्ये आली. मध्ये कशाला आली मतलब की आत्ता गुडियाचं स्कूल सुटलेलं आहे आणि कसं 12:30ला ना आरोहीचं स्कूल सुटणार आहे. आता परत घरी जायचं हे करायचं म्हणजे तेवढंच वेळ होणार. त्याबद्दल म्हटलं की अर्धा तास इथं गार्डनमध्येच काढूया. लेकिन गार्डनमध्ये एवढं ऊन आहे ना इकडं. आता गुडिया हे बघा इथं हे घसरगुंडीवर चढली होती ना, लेकिन हिचं जो हे आहे ना हे एवढं ते गरम झालेलं आहे ना. ती एकदा केली आणि ती म्हणते मम्मा मला चटका लागला म्हणून. आणि आत्ता बघा मी स्कार्फ पण काढत नाही, व्यवस्थित बांधलेले. परत काढली ना परत बांधायला वगैरे प्रॉब्लेम होते आणि खूपच ऊन आहे. आणि आज परत सकाळपासून काय झालं, आता 8 दिवस पहिला माझं हे डोळे दुखत होते, आज सकाळपासून मला हे खूप दुखायला लागले. काय माझं डोळ्याचा प्रॉब्लेम आला, मला खूपच म्हणजे खूप कंटाळा आला. खूप असं हे दुखायला लागले आणि खूपच अनकम्फर्टेबल असं हे वाटायला लागले मला. हे बघा गुडिया हाय म्हण, जोराने म्हण ना. तुला हे ऊन लागते की नाही? पुढे बघ, नाही लागत ऊन. बघा 12:30 वाजलेले. आता आरोहीला घेतलेली आहे आणि हे बघा गुडिया पण आहे. बरोबर 1 तास झाले बघा बाहेरच इथं. चला आता घरी जाऊया. आजचं काय अजून काय नाश्ता नाही, काय नाही, फक्त कॉफी पिऊन आलेली आहे. बोल. आरोहीचं ना उद्यापासून ना एक्झाम आहे, त्याबद्दल आज ना लवकर सुटलं तिथं स्कूल, कारण की ते सिटिंग नंबर वगैरे सगळं घालतात ना, त्याबद्दल. गुडिया तरी गार्डनमध्ये एवढं स्वतःवते ना, बापरे, हे झुला ते झुला, इकडे कर तिकडे कर. चला आता पटपट घरी जाऊया. 1 वाजायला आलेले आहे, 10 मिनिटं कमी. आत्ता येऊन ना घरी पोचलो. अजून पण मला हे डोळे दुखायला लागले. मला आता आय ड्रॉप्स घालून थोडंसं झोपावं लागणार होतं एक अर्धा तास. आणि काय आमच्याकडे आज मंडे आहे ना, सकाळपासून लाईट काढलेलं आहे बघा. काय परत डोळ्याचं काय झालं काय म्हणतात, ते हे कमी झालं ते हिच्यात परत काय झालेलं आहे काय म्हणतात. आता संध्याकाळपर्यंत कमी झालं की ठीक आहे, नाही तर परत आज आईच डॉक्टरकडे जायला पाहिजे. 2:30 झालेले बघा. आता मी खाते, सकाळपासून कायच नाही, फक्त एक कॉफी पिलेली आहे. आणि हे बघा आता एक चपाती आणि मेथीची भाजी आहे. आणि हे बघा सकाळी पण हेच टिफिनमध्ये दिलेली, भात पण केली होती. आता आरोही येऊन भात आणि जेवली. आणि हे बघा हिरवी मूग डाळ चमटी केली होती. ती कशाला उशीर आली आणि डोळ्यामध्ये जर ड्रॉप लावून 15 मिनिटच पडली होती बघा, पाणी आलं आणि सगळं पाणी संपलं होतं. सगळं बघा पाणी वगैरे भरून ठेवलं. त्याच्यावर पाणी जाणार आहे. आता भांडे धुतली आणि पाणी किती स्लो झालेलं गेलं. गुडियाचं आणि आरोहीचं जेवण झालं. मी तिथं पाणी करत होती, भांडी करत, तेव्हाच त्यांना मी जेवण दिली होती. त्यांनी जेवले. आमच्याकडे तरी गरमी ना खूप वाढलेलं आहे. आता हे जानेवारी महिन्यापासूनच. चला मग हे बघा, तुम्ही विचार करत असाल की जिलेबी म्हणजे की जिलेबी कशाला खाते परत. ते काय आहे ना, काल होतं रिपब्लिक डे, गणतंत्र दिवस. आणि आमच्या सावंतवाडीमध्ये मतलब की स्पेशली आपले जो बी इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे, महात्मा गांधी डे जे असतात ना, स्पेशली ते दिवस आमच्या सावंतवाडीमध्ये प्रत्येक घरात जिलेबी असतंच. सगळे जिलेबी आणून खाऊन मतलब की आपल्याला स्वतंत्र मिळालेलं आहे, आपल्याला गणतंत्र मिळाले आहे म्हणून ना सगळे जिलेबी आणून खातात.
आता ना आरोही ट्युशनला चालली आहे. ट्युशन ना जवळच आहे इथं. ते बघा ते बघा बिल्डिंग दिसते बघा. ते बघा मुली जातात बघा. ते तिथं जाते, जवळच आहे. हे बघा ती ना फक्त तिथं आतपर्यंत जाईपर्यंत नाही, ती थांबून बघते मी. मग चला ती गेली आता. आणि ही बघा कसं झोपली. हिला जरा ओरडली म्हणून असं तिचं खूप चांगली असते. एकदा खूप म्हणजे खूप सतवते आयरा, खूप म्हणजे खूप. चला आता मी पण थोडा वेळ पडते. आता जरासं डोळे जरा कमी वाटते, तर परत ड्रॉप्स घालते. आत्ता ना 6:15 वाजलेला आहे आणि मी 4 ते 5 एक तास झोपली होती. आता जरासं डोळे दुखायचं बंद आहे. चला आता मी कॉफी पिऊन घेते. आरोही आज ना लवकरच आली ट्युशनवरनं. हे गुडिया झोपलेली आहे. आणि हे बघा कपडे सगळं घडी करायचं आहे. आत्ता बघा 8:45 वाजलेले आहे आणि गुडिया कपडे घडी करते. आरोहीचा उद्यापासून एक्झाम आहे. कुठला आहे का सब्जेक्ट? इंग्लिश आणि इंग्लिश 2 पेपर आहे. सगळं प्रिपेअर आहे. हे बघा गुडियाचं कपडे घडी करायचं. आणि आत्ता पाणी आलेलं आहे. आता परत बेडशीट वगैरे काढलेलं आहे धुवायला. चला आता मी कपडे वगैरे धुवून घालते. काय डोळे थोडे वेळ दुखायचं कमी होतं, परत दुखायला लागले. हा व्लॉग मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.